चहा घेऊया. आणि खरं सांगू, एखादं व्यसन जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं तर ते व्यसन व्यसन नाही राहत, तर ते एक सहज प्रक्रिया होऊन जाते. मग देशाचा पंतप्रधान सुद्धा चाय पे चर्चा अशा पद्धतीनं कार्यक्रम होतात आणि सगळ्यांना चहा वाटला जातो. पण जेव्हा चहा सुरुवात झाला तेव्हा लोकांसाठी ते एक व्यसन सुरुवात झालं होतं. पण आज भारतामध्ये सगळ्या ठिकाणी चहा सर्रास मिळतो, व्यसन म्हणून नाही, एक सहजता म्हणून. आणि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना सहजतेनं चहा दिला जातो. लहान लेकरांना सुद्धा आता विचारलं जातंय, चहा घेणार बाळा, चहासोबत बिस्किट घेणार, असं सहज. एक लक्षात घ्या, आज जी व्यसनं चालू आहेत ना, ती सुद्धा भविष्यातली सहज व्यसनं होणार आहेत. वाईन घेणार, थोडीशी, कोणती ब्रँड लागते, असं सहज विचारलं जाईल. आणि जसं चहा घरी बनवला जातो तसं भविष्यामध्ये वाईन सुद्धा बनवून दिल्या जातील. काळाची पावलं ओळखली पाहिजेत. व्यसन सर्वसामान्य होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शासनानं स्टिंग नावाचं जे पेय आहे त्याला बंदी घातली आहे अनेक ठिकाणी. हे चांगलं केलंय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा व्यसन सार्वजनिक होतं तेव्हा त्या व्यसनाला व्यसन म्हणलं जात नाही. सहजतेनं सांगितलं जातं, चला चहा घेऊया.